राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्षय कर्डिले यांचाच विजय झाला, तेही 1,12,587 इतक्या मताधिक्यानं. खरं तर आधीच ही लढाई एकतर्फी असल्याचं बोललं जात होतं. यामागचं कारण म्हणजे भाजपने आधीच ही निवडणूक एकतर्फी होण्यासाठी आखलेली रणनीती. काय होती भाजपची रणनीती आणि पहिल्यांदाच निवडणूक लढणारे अक्षय कर्डिले इतक्या मताधिक्याने कसे जिंकले? तर राहुरी पोटनिवडणुकीची तयारी प्रचाराच्या वेळी नाही, तर रिंगणात कोण उमेदवार असतील तिथपासूनच सुरू झाली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मैदानात उतरले. सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे लढतील अशा चर्चा होत्या. पण ऐनवेळी तनपुरेंनी न लढण्याचा निर्णय घेतला. मतदानाच्या आदल्याच दिवशी तनपुरे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून मोकळे झाले. त्यामुळे राष्ट्रवादीला अचानक अपक्ष उमेदवारी अर्ज केलेल्या गोविंद मोकाटे यांना पक्षाची उमेदवारी द्यावी लागली. त्यामुळे अक्षय कर्डिलेंच्या विरोधात प्रबळ असा उमेदवारच निवडणुकीत उरला नाही. त्यात ठाकरे गटाच्या रावसाहेब खेवरे यांनी बंडखोरी केली. थोडक्यात सांगायचं तर महाविकास आघाडीची एकी दिसली नाही. पण भाजप मात्र सर्व शक्तीनिशी निवडणुकीत उतरला होता. परिणामी राहुरीमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 1/3 मतं घेत अक्षय कर्डिले ही निवडणूक जिंकलेत.